श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था श्रीरामपूर या संस्थेचा 22वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। यावेळी विविध क्षेत्रातील आलेल्या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या। संस्थेचे वेगळेपण असून महिला उद्योजक व महिला बचत गट यांना प्राधान्याने कर्ज वाटप केलं जातं। महिलांच्या सर्वांगीण व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबवून महिलांना सक्षम बनवणारी पतसंस्था आहे। सातत्याने राज्यस्तरीय विविध पुरस्कार मिळवणारी पतसंस्था आहे। महिलांनी महिलांसाठी चालवणारी एकमेव सहकारी पतसंस्था आहे। असे विविध वर्षभरामध्ये उपक्रम संस्था राबवत असते। यावेळी श्री सिद्धिविनायक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष वासुदेव काळे, व्हाईस चेअरमन श्री सुनील बोलके, लोन कमिटी चेअरमन वर्षाताई जोशी, श्री महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्षा विद्याताई काळे, संचालक श्री सोमनाथ लोखंडे, श्री नंदकिशोर निर्मळ, मनजित सिंग बत्रा, डॉक्टर सौ रत्नपारखी काळे, बाळासाहेब कोकरे, सोमेश देशमुख, सचिन जोशी, धनंजय हरदास, तज्ञ संचालक सुभाष काळे, स्वीकृत संचालक दिलीप महाजनी, विनायक जोशी, निमंत्रित संचालक अनिल शेजूळ, सीओ अमोल जोशी, शाखाधिकारी सचिन होले, अश्विनी गोरे, डेप्युटी सीओ दिगंबर कुलकर्णी, वसुली अधिकारी मिलिंद बोरकर, ईडीपी मॅनेजर शुभम मुठाळ इत्यादी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आलेल्या मान्यवरांचं स्वागत केलं। अहिल्यानगर जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील आलेल्या मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या। वर्धापन साजरा करताना आम्ही 8 मार्च 2025ला आई महिला उद्योजकता निर्मिती केंद्र म्हणून आम्ही एक संस्था चालू केली आहे की तालुक्यातील जिल्ह्यातील महिलांना उद्योजकता विकास व्हावा, त्यांना विविध उद्योग करण्याचं प्रवृत्त करणे या उद्देशाने भारतातल्या 4 इन्क्युबेटरबरोबर आपण ॲग्रीमेंट केलं आहे। त्या 4 इन्क्युबेटरच्या माध्यमातून ज्या महिला उद्योग करायचे आहेत त्यांना फंडिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग, त्याचबरोबर त्यांना त्या संदर्भात लागणारी टेक्नॉलॉजी, मशिनरी याची सगळी व्यवस्था आम्ही संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत। आत्तापर्यंत आमच्या जवळ 150 महिलांची अशी नोंदणी झालेली आहे आणि आम्ही रोजगार मेळावे घेतो। संस्थेचं आर्थिक संस्थेचं काम ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं हे आहे, पण याच्या बाहेर जाऊन आम्ही सामाजिक उपक्रमाच्या उद्देशानं एकल पालक योजना असतील, त्यानंतर आम्ही सहकारी ग्राहक तत्वावर ग्राहक भांडार आहे, आम्ही एकल पालक योजना सुरू केली आहे। ज्यांचे पालक दोघांपैकी एक जण आहेत अशांसाठी आम्ही शिष्यवृत्ती योजना चालू केली। एकल महिलांना आम्ही कमी व्याजानं मागच्या वर्षीपासून कर्ज देणं सुरू केलं आहे। आमच्याकडे लिक्विडिटी बेसच्या माध्यमातून आम्ही त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे। आमच्याकडे 99.30% ठेवीदार सुरक्षित आहेत त्यांच्या ठेवी। लिक्विडिटी बेस प्रोडक्शन माध्यम आम्ही त्या पत्रिकेवर मागे छापलं आहे। भविष्यात ही चळवळ तालुक्यात कशी सक्षम होईल, आर्थिक क्षेत्रात काम करताना नेहमी असं म्हणत असतो, हे गाडी चालवताना ऑइल सांडले रस्त्यावर गाडी चालवायची, पायचं टाकवायचं नाही, गाडी स्लिप झाली नाही पाहिजे आणि चालायचं आहे पुढं। हे सगळं भान ठेवून आम्ही आणि आमचे सगळे सहकारी काम करतात। भविष्यात आईपेक्षा चांगलं काम करण्याचा आमचा मानस आहे। त्याचबरोबर तालुक्यात सगळी चळवळ कशी सक्षम होईल त्यासाठी जास्तीत प्रयत्न करायचा आहे, हेतू आहे। नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना 26 जानेवारी 2004मध्ये झालेली आहे। काळे साहेबांनी त्याचं नेतृत्व स्वीकारलं आणि सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन आणि संस्था ही वाढीस आणलेली आज 22वा वर्धापन दिन संपन्न होतो आहे आणि त्याचं आपल्यासमोर सगळं चित्र आलेलं आहे। कारण 21वा वर्धापन दिन संपन्न झाला त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात झाला स्वयंवर मंगल कार्यालयाला आणि काळे साहेबांनी ही संस्था स्थापन करताना सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन आणि संस्था स्थापन केलेली आहे आणि त्यावेळी तिचं पालकत्व स्वीकारायला कोणी तयार नव्हतं। पदाधिकारी होते आमच्याकडे, परंतु पालकत्व स्वीकारणं आणि मातृत्व स्वीकारणं ही फार अवघड बाब असते आणि काळे साहेबांनी ते स्वतंत्रपणे ते स्वीकारलं आणि संस्था ही नावारूपाला आणली। एक छोट्याशा जागेत स्थापन झालेली संस्था आज ही आपण बघतो आहे की तिचं हे मालकीच्या 2 जागा आहेत आणि त्या मालकीमध्ये त्या जागेमध्ये या संस्थेचं आज मोठं रूपांतर झालेलं आहे। छोटंसं वृक्ष लावलेलं आज ते मोठ्या वृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि ही संस्था चालवत असताना काळे साहेबांनी आता काळेसाहेब परिपूर्ण त्या संस्थेवर लक्ष केंद्रित करतात आणि जसं मातृत्व स्वीकारतो आपण त्याप्रमाणे त्यांनी त्या संस्थेला एक असं बाल्यावस्थेतून तारुण्य अवस्थेकडे कसं आणलेलं आहे हे आपण सर्वांनी आज बघितलेलं आहे। कारण शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज एकमेव असं संस्थेचं नाव येतं की सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था। तिचं कार्य आणि तिचा कार्य आलेख हा कसा उंचावत गेलेला आहे हा सर्वांनी बघितलेला आहे। कारण काळेसाहेब हे नेतृत्व करत असतानाच ते राज्य फेडरेशनचे संचालक झालेले आहेत आणि राज्य फेडरेशनचे संचालक होणं हे म्हणजे राज्यातील 16,000 पतसंस्थेचं नेतृत्व करण्यासारखं आहे आणि त्याचे ते एक गाडे अभ्यासक
सहकार्याचे अभ्यासक म्हणून त्यांची आज गणना आहे त्या याच्यामध्ये राज्य फेडरेशनमध्ये. सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्था वाढीस येताना त्यांनी अति परिश्रम घेतलेले आहेत. सहकारी आमचे सर्व संचालक मंडळ बरोबर आहे, परंतु ॲक्च्युली ते जसं आपण म्हणतो पालकत्व स्वीकारतो तसं त्यांनी पूर्णतः त्या संस्थेचा मातृत्व स्वीकारून संस्था आणि ते बाल कसं वाढेल त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. म्हणून हे संस्थेचा जो 22वा वर्धापन दिन हा अतिउत्साहात संपन्न होते. भविष्यामध्ये ती संस्था 100 कोटीच्या पार कशी होईल यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात आणि संपूर्ण एक नवी दिशा देण्याचं काम राज्यामध्ये सुद्धा ते संस्थेसाठी देत आहेत. सध्या त्यांनी मध्यंतरी सकाळ येथे सकाळ गौरवकामध्ये आमचं स्पेशल हे छापण्यात आलं, त्यांना गौरव करण्यात आला होता. कारण सकाळनी त्याचा गौरव करणं हा पतसंस्थेच्या दृष्टीनं फार मोठा आलेख आहे आणि ती संस्था उल्लेख करत असताना त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण संस्थेचं बाल्यावस्थेतून तारुण अवस्थेमध्ये कशी आली, त्याच्यानंतर तिचं रूपांतर आज इतक्या विस्तृत स्वरूपात कसं झालं हे सर्वांनी बघितलेलं आहे. आणि संस्थेमध्ये आज शहरामध्ये त्यांनी नवीन असं सामाजिक काम करावं म्हणून त्यासाठी त्यांनी सिद्धिविनायक फाउंडेशनची स्थापना केली. त्याचबरोबर सिद्धिविनायक ग्राहक भांडारची स्थापना केलेली आहे आणि 2018मध्ये महिलांसाठी काही करावं म्हणून त्यांनी बेलापूर येथे महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था स्थापन केलेली आहे. त्या महालक्ष्मीच्या अध्यक्ष विद्याताई काळे आहेत, उपाध्यक्ष बत्रा भाभी आणि त्यांचं महिला संचालक. पण विशेष सांगायचं म्हणजे त्या बेलापूरच्या महिला पतसंस्थेला NCDCचा पुरस्कार मिळाला होता, कारण तो जिल्ह्यामध्ये प्रथम तो पुरस्कार मिळालेला आहे. सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेला देखील राज्याचे संपूर्ण विविध पुरस्कार मिळालेले आहेत. आजपर्यंत राज्य फेडरेशनचे जे दीपस्तंभ पुरस्कार आहे, पहिला नंबरचा पुरस्कार हा सिद्धिविनायक पतसंस्थेनं मिळवलेला आहे. असा हा संस्थेचा वाढता आलेख आपल्यासमोर मांडलेला आहे. नाव सांगा. मी डॉक्टर गोरख बारहाते इथे कॉमर्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झालं, जवळजवळ 8 वर्षे झाली आणि ग्राहक चळवळीशी संबंधित काम करतो आणि त्यामुळं सिद्धिविनायक पतसंस्थेशी संबंध आला की पतसंस्थेचं कामकाज अतिशय चांगलं आहे, प्रॉम्प्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की सगळं जे कामकाज चालतं ते नियमाप्रमाणे. एखाद्याला कर्ज पाहिजे असेल तर ते कर्जसुद्धा तुमची सगळी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कर्ज वसुलीची पद्धत पण चांगली आहे. सगळे कर्मचारी हे कर्ज वसुलीमध्ये सहभागी असतात आणि त्यांना उत्तेजन दिलं जातं. माझा जास्त संबंध येतो तो सिद्धिविनायक पतसंस्थेच्या मार्केट यार्डाच्या शाखेशी संबंध येतो, परंतु मला अतिशय अनुभव चांगला आहे. मी या संस्थेच्या भविष्यकालीन आर्थिक प्रगतीसाठी शुभेच्छा देतो. असंच समाजामध्ये मिसळून यांनी काम करावं, आर्थिक प्रगती करावी हीच ग्राहक पंचायत महाराष्ट्र श्रीरामपूर तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देतो.